trigonometric equations. बरोबर आहे. Solutions of the trigonometric equations. आता त्यामध्ये जर if you see that in solution of trigonometric equations, so something different topic is what how many number of solutions are there. कितने number of solutions are there. असे problems तो बघितले आपण. If you see that if you get the sin x equals to, if you get that sin x equals to क्या समझो, sin x equals to अगर हमारे पास -1, so if you get sin x equals to -1, we can get the possible numbers of solutions. Meaning to say that अगर possible solutions that may be what countable होते हैं और uncountable. So sin x equals to क्या होगा ये? sin x equals to क्या होगा? minus sin pi by 2 होगा. बराबर है. So in that case you can find what number of solutions में क्या मिलेगी? line of what? 3 pi by 2. So 3 pi by 2 क्या? ठीक है. So in that case we get sin x equals to 3 pi by 2. The question is what? Is this only one solution? At that point we get the -1. Strictly wrong. There are number of possible numbers altogether. तो इंटरवल देते हैं यहाँ. अगर आपने बताया कि भाई 0 to pi, अगर x belongs to 0 to pi होगा तो ये क्या होगा? 3 pi by 2 का मतलब होता है कितना? 270 होता है. So यहाँ अगर आप सोचोगे तो यहाँ पे एक भी सॉल्यूशन ऐसा नहीं हो सकता. So if your x belongs to 0 to pi, अगर आपका x क्या है 0 to pi से बिलोंग करता है, तो how many number of solutions to be calculated here? तो 0 solutions are calculated. अभी नंबर ऑफ लाइन में अगर रेक्टेंगुलर कोऑर्डिनेट सिस्टम में क्या देखते हैं हम यहाँ pi by 2 क्या होगा भाई? sin pi by 2 क्या होगा यहाँ? 1 होगा. बट इंस्टेड एट द y एक्सिस में क्या होगा? यहाँ -1 मिलेगा. तो स्टार्टिंग फेज कहाँ से आ रहा है? यहाँ इस याला सोडून दुसरीकडे येऊ शकतो का? ऑब्वियसली नॉट. टॉपिक तुमचा हा दॅट इज फॉर व्हॉट नंबर ऑफ सॉल्युशन्स. आता मी जर तुम्हाला म्हटलं इफ युअर x बिलोंग्स टू व्हॉट 3 pi by 2 to 2 pi असेल तर you get only one solutions. याला फक्त एक सोल्युशन भेटेल. बरोबर का नाही? ओपन इंटरवल इक्वल ओपन इंटरवल आहे. ऑब्वियसली ओपन इंटरवल आहे. तो इन दिस केस इफ यू सी दैट अगर ये ऐसा है तो हमको मालूम है pi इक्वल्स मतलब x इक्वल टू क्या होता है भाई? n pi plus -1 to the power n into what? 3 pi. तो ऑब्वियसली यहाँ अगर 0 होगा यहाँ -1 होगा and this is going to get -3 pi by 5. बराबर. तो 1 डाल दोगे तो ये pi होगा, 1 डाल दोगे तो ये -1 to the power 1. समझ में आई बात? -1 to the power 1 ये सॉल्व कर देंगे. You can get the values by putting n equals to 0 to 1. The value find out. That is called the number of solutions. बराबर है. So look at this problem. आता हा 2016-14 ला कुठेतरी क्वेश्चन पडलेला आहे असा. काल मी आपले या क्वेश्चन्स मुळे झालेले नाही. उदाहरण हा क्वेश्चन घेतला कि if you get f if you have 0 less or equal to x less or equal to 2 मतलब क्लियर है. तुमचा जो एंगल कुठला होता आहे 360 डिग्री 0 to 360 वाला आहे. then number of real values of x satisfies म्हणजे जे कालपासून आपण जे बघतोय ना प्रॉब्लेम तेच आहे क्वेश्चन. आपण कसं व्यवस्थित थोडंसं आपल्या लँग्वेज मध्ये लिखते हैं व्हाट x रियल वैल्यू ऑफ x सैटिस्फाइड. ये इक्वेशन सैटिस्फाइड करने वाला जो x होगा इन बिटवीन व्हाट 0 to 2 pi हो. तो व्हाट वी हैव टू कैलकुलेट नंबर ऑफ द रियल वैल्यूज. नंबर ऑफ द रियल वैल्यूज इन बिटवीन व्हाट 0 to 2 pi. 0 to 2 pi मधला नंबर ऑफ तुम्हाला रियल व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. 0 to 2 pi. ओके. तो आपला कांसेप्ट का टॉपिक काय? इफ यू गेट थिंग है sin x equals to 1 minus 1 काय केला तुम्ही? sin x equals to something like that असं केला. sin x equals to sin 3 pi. sin get cancels what you get x equals to 3 pi. instead of जनरल सोल्यूशन काढा. सगळ्यात निर्मळ आणि व्यवस्थित असतं. जनरल सोल्यूशन काढा आणि च्या व्हॅल्यू पुट करून चेक आउट करा.
समजलं जनरल सोल्युशन. आता हे तुम्ही असं काढा, यू गेट हिअर व्हॉट x इक्वल्स टू 3π/2. मग तुम्ही विचार करणार 3π/2 आहे का? इज इट 3π/2 इन बिटवीन दिस साइड आहे का? असं प्रत्येक अँगल चेक करत असणार ना. इथे लक्षात नाही काय बोलतोय. मग त्याला आपल्याला इरेज करण्यासाठी वी हॅव टू चेक व्हॉट जनरल सोल्युशन निकालने का इसके बाद इसको कैलकुलेट करना. इथे लक्षात नाही काय बोलतोय. लेट्स सी नाउ. आता ना एवढा इक्वेशन कुठल्या पण सॉल्व करण्यासाठी स्वतःची टेक्निक पाहिजे, बरोबर ना. टेक्निक पाहिजे स्वतःची. आता याला सॉल्व करायची काय टेक्निक आहे? How to calculate this? cos c plus cos b चे फॉर्म्युला दोनदा वापरायचे. पुन्हा पुन्हा म्हणणार तू cos x आणि cos 4x, cos 2x आणि cos 3x. यांना या दोघांना cos 3x या दोघांना निवडलेले तेच निवडायचं. cos 2x आणि cos 4x ऍडिशन टुगेदर त्याची कॉम्बिनेशन कुठला तुझ्या म्हणणार cos x आणि cos 4x केला आणि cos x आणि cos 4x कॉमन बघावं लागेल. तसं पण बरोबर आहे. कॉमन म्हणल्यानंतर 4 आणि x मधनं किती येईल? 3 येईल. एक 3 येईल ना. 4 अधिक 1 5/2 येईल. 5/2 आणि तो काय 3 भाग 5/2 म्हणजे व्हेरी नियर टू ऑल. सबट्रॅक्शन केला तर 3 - 2 आणि 4 - 1 3 divided by 2. इथं सोपं पडेल. डायरेक्ट सांगा 3 1 आणि 4 2. ह्या दोघांना जर घेतला आणि ह्या दोघांना जर घेतला काय करावं लागेल? cos x plus cos 3x काय फॉर्म्युला त्याचा -sin c plus d divided by 2 sin c -2 cos c plus d divided by 2 and cos c minus d divided by 2 प्लस माइनस असता तो कुठला 2 sin sin. ठीक है. ये होगा क्या भाई 2 cos of 1x 3x 4x divided by 2 मतलब क्या होगा 2x होगा. दूसरी तरफ भी cos ही है तो होगा क्या भाई 3 बंदे 1 2 ने केला म्हणजे काय झालं cos x झालं. ठीक है ना. आगे 2 आणि 4 किती झाला? 2 आणि 4 किती झाला? 3 x झाला. 4 आणि 2 किती झाला? x झाला. इक्वल्स टू व्हॉट 0. सो व्हॉट वी गेट हियर? वी गेट हियर c minus 0 म्हणजे 4 minus 2 येईल. 4 minus 2 divided by 2 ना. 2 cos x cos 2x plus cos 3x equals to what 0. So what we get here 2 cos x equals to 0 and cos 2x equals to cos 3x equals to 0. So cos 2x equals to cos 2x. तो अजून एकदा फॉर्म्युला वापरून 2 cos x याच्यात काय होईल? तर ते कॉमन ला इकडे 0 येईल. सगळी 0 गरजेचं नसतं. x plus 2x what 5x by 2 5 by x by 2 cos x by 8 here 4 into cos 8 ना आपल्याला तो स्टार्ट करायचं cos 5 divided by 2 cos x by 2 जाम सोल्यूशन आहे. हा एक सोल्यूशन एक 100% 3 च्या वर आन्सर असतात. बरोबर आहे ना 3 च्या वर आन्सर असतात. नंबर ऑफ पॉसिबल सोल्युशन 3 च्या वर असू शकतात. समजतंय? याच्यासाठी एक याच्यासाठी एक 3 झाले 3 च्या वर असतात. 5 6 7 8 9 किती बघा. So let's take forward each and every angle. प्रत्येक एंगल साठी चेक करू शकता. सो पहला एंगल साठी काय अगर आपके पास cos x इक्वल टू क्या है ना ये लवकर काम नहीं पूरा बिना ट्रेनिंग हो गया
तू cos x जर इकडे डिवाइड केलं असतं तर दोनच टर्म राहिले असतात. कुठली वाला cos 2x plus cos 3x. तू cos x हे बघा मल्टिप्लाय ब्रॅकेट कॉमन काढलेला त्याला डिवाइड केला म्हणजे दोन टर्म राहिले असतात. मग सोल्युशन फक्त दोघांचे झाले. एक सोल्युशन आहे पण आपल्याला नंबर ऑफ सोल्युशन काढायचे आहेत ना, सो हा एक कन्सिडर करावाच लागेल आपल्याला ऍज अ सोल्युशन. 6 किंवा 7 आन्सर असेल ना. कसं काय याचे किती काढलं सांगा मला. याचे 3 याचे 3 पाय बाय 2 ला हां 3 पाय बाय 2 ला 3 हां झाले. अजून कुठे कॉल 0 किती आहे 0 आहे का. अँगल डिफरंट होते स्प्लिट होणार नाही सगळं. ते स्प्लिट होते ना सर, कॉसेस काय 0 पाहिजे ना. एक काम करा जनरल सोल्युशन चेक करा. ठीक आहे तिघांनी जनरल सोल्युशन घेतली. तिघांची पण करा. काढा बरं काय ते बघू. डिस्ट्रिक्ट टेस्ट तुम्ही काढायचं थोडे पण काढू शकता. ऍड्रेस काढले तर सांगतो काय पहिला सांग. x π/2 म्हणला दिस इज 100% सोल्युशन. 5s = पाय बाय 2. x कोण आहे वाळनो π/2. याला मी का डिनॉमिनेटरला पाठवत नाही माहिती का. आपल्याला शेवटी सोल्युशन करायचं ना, कुठल्या टर्म्सला हा 0 येऊ शकतो बघू शकतो ना आपण. कुठल्या टर्म्सला 0 येऊ शकतो बघू शकतो. x = कोण आपले 0 किती ते पाय काढायचे. बाय 2 और π/2 ला 0 बनेल ना. 3 पाय बाय 2 ला. ओके अगेन काय बनेल 3 π/2 ला बनेल. आता 5s = पाय बाय 2. 3 π/2 ना. मग आता ठीक आहे याचं झालं मला. 5s = 5x/2 cos of what 5x/2 है मतलब इथून काय टाकल्यानंतर होऊ शकते ते बघा. तर 5/2 म्हणलेलं आहे. 5/2 x = पाय बाय 2. x = पाय बाय काय x = पाय ला 0 पाय बाय 5 ना. नारायकांनी इथे x = पाय टाकून बघा काय होईल. 5 पाय बाय 2. 5 व्हॉट इज 5 पाय बाय 2.5 2 पायच्या पुढे गेला. 2 पायच्या पुढे गेला. मग ह्याच्या मल्टिपल्स मध्ये बघा ना मग अजून पाय बाय 5 5 पाय बाय 2 ना. पाय बाय 5 सर 5 पाय बाय 2 याला काय स्प्लिट करता येईल. 5 पाय बाय 5 ला 2 पाय प्लस 3 पाय बाय 2. 2 पाय मायनस पाय बाय 2 करू शकाल. 2 पाय प्लस पाय बाय 2. 3 पाय मायनस 2 पाय प्लस पाय बाय 2 सर 3 पाय मायनस 5 बाय 5 पाय बाय 2 है ना. सर 3 पाय बाय 2 मायनस 5 बाय 2 सर 3 पाय मायनस 5 बाय 2 2 पाय जास्त नाही होऊ शकाल. काय पाय बाय 2 सर असा 3 घ्या 3 पाय मायनस 5 बाय 2 काय ठीक आहे. याच्यासाठी पाय होऊ शकेल का सांगा. आणि पाय बाय 2 नंतर पाय कडे चालेल. cos x/2 आहे ना इथे. in this solution x = पाय this याच्यासाठी पाय लागेल ना. याच्यासाठी कोण कोण अँगल झाले तुमचे याची किती काढलं असतं 2. याचा झाला 3. सर हे काय रे इथे पाय बाय 5 टाका. व्हेरी नाईस. पाय बाय 5 पण पाय बाय 5 पण बरोबर आहे त्याचं. cos of what cos of 5 divided by 2x म्हणजे दररोजची मटमट आहे वाटलं रे पण उत्तर बरोबर सांगितलं. आता या अँगलला पाय बाय 5 टाकलं तर काय होईल पाय बाय 2 येईल. बरोबर आहे ना. सो किती अँगल झाले 4-5 झाले असे असे 5 झाले. अजून कुठले अँगल असू शकतो. आता याला आपण बघा 5/2 ला आपण कुठे आणलं पाय बाय 5 केलं. मग याला काय मल्टिप्लाय केलं तर हा 3 पाय बाय 2 होऊ शकतो. हा पण विषय करून बघा. इथे पाय बाय 5 हां 3 पाय बाय 5 तो पण येईल. नमस्ते. याचं आन्सर आहे एक तर 6 असेल तर 7 असेल. 7 और 6. आता तर 5 झाले हा 5 झाले. अजून 2 येऊ शकतील. 2 सात येतील सर
7 किंवा 6 आन्सर बघा answer. 7 किंवा 6 आहे सांगतो 7 आहे sir. अरे 6 का मिनिट हाँ उत्तर इज 7 सोल्युशन्स किती काढला तुम्ही आता 6 आहे. पहा रे पहिल्यांदा काय काढलं सांगा याच्यासाठी काय काढलं तिथे 5 by 2 3 by 2 हां 3 by 2 by 5 5 by 5 5 by 5 3 by 5 5 by 5 5 7 मिडल ची 5 by 2 आला ना 3 by 5 तर 7 5 by 8 होता सर 3 by 3 by सर 3 by हां 3 by कैसे तो पण 3 by 2 अरे 2 by चा पुढे राहतो ना पण सर 3 by 2 ते पाठी 4 5 by 5 पण येईल हां 4 5 by 5 पण येईल 4 by 5 7 5 by 5 पण येईल मला 7 5 by 5 सर किती समय अरे प्रीवियस इयर घेतोय सर वो 9 by 5 पण आला पाहिजे त्यासाठी असते 7 5 by 5 9 5 by 5 6 by 5 नाही 11 ला येऊ शकणार 11 ला येऊ शकणार कारण तुझ्या पुढे जातो काय निशांत 11 येऊ शकेल काय होऊ शकणार नाही 11 9 5 by 5 लास्ट वेळी अँगल एक्सिडेंट होणार नाही तो त्याच्या पुढे जाणार शकत नाही ना तू पाहिजे पुढे जाऊ शकतो तू पाहिजे जाऊ शकत नाही ना सो लास्ट आन्सर इज व्हाट 9 pi by किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7 पाय घेतला नाही रे 8 होत आहे सर मग 4 5 by 5 नाही तर पाय घेतलाय मध्ये बघा हां आहे 4 pi by नाही 7 pi by 5 अरे देवा प्रीवियस इयर मध्ये हे मल्टी टार्गेट मध्ये नाही येत क्वेश्चन ते घ्या आता टार्गेटच हाला क्वेश्चन नंबर सगळं सांगतो चला पेज नंबर 38 काढ बघा चल कॉम्पिटिटिव्ह आर्टिकल ते पण sin x plus cos 2x 2 has how many solutions अरे हा पण क्वेश्चनच आहे ना अरे हा पण क्वेश्चन दिलाय ना sin थीटा plus sin 4 थीटा sin 7 थीटा बरोबर आहे दिस इज आल्सो क्वेश्चन ना आपण क्वेश्चनच आहे तर याचा जनरल सोल्युशन ऑलरेडी सोडवला तुम्ही टार्गेट मध्ये बरोबर आहे ना हा क्वेश्चन जे आहे हे पण क्वेश्चन 2016 किंवा 2018 चा असेल हा पण 2016 किंवा 18 चा बरोबर टॉपिकचा सेन्स बघा त्या काय एक्झॅक्टली करतो ऑब्वियसली या दोघांची जोडी होईल का होईल का होईल त्या दोघांची जोडी why should we take the sin theta and sin 7 theta while calculating this thing we get the multiple of this nothing more than that बरोबर आहे ना काय बरोबर आहे सांग नाही समजलं मी काय बोलू हे दोघांचे मल्टिप्लिकेशन अरे नालायकांनो by calculating these two we get the sin 4 theta ना sin c plus sin d gives 100% यूज करावा लागणार आहे so what we get here 2 sin of 4 theta into what 3 theta plus sin 4 theta equals to 0 so what we get here 2 sin 4 theta cos 3 theta plus 1 equals to 0 so what we get here sin 4 theta equals to मतलब sin 4 theta equals to क्या मिला हमको 0 and cos 3 theta equals to क्या मिला हमको -1 सर असल में 2 ना बोलो 2 पण आहे बघा 2 sin 4 थीटा आहे ये बघा sin 4 थीटा का इधर इधर तो कुठे तुमच्याकडे हां इधर नाही पाहिजे so cos 3 theta equals to
cos ऑफ पाई बाय 3 ना, यहाँ मिलेगा क्या cos पाई प्लस माइनस पाई बाय 3 जनरल सोल्यूशन निकालो। और ये क्या होगा इसमें थीटा कहाँ जीरो होगा भाई, थीटा की वैल्यू n पाई पे n पाई पे जीरो होगा, n पाई पे 4 थीटा इक्वल्स टू व्हाट n पाई तो थीटा इक्वल्स टू व्हाट n पाई बाय 4 बराबर है। चार वैल्यूज 1 2 3 इसकी वैल्यू हो सकती है क्या 1 2 3 4 यांची वैल्यू 1 2 3 4 टाकून बघायची 1 2 3 4 1 टाकलं तर काय होईल पाय बाय 4 थीटा इक्वल्स टू व्हाट पाय बाय 4 टाकला तर पाई बाय 2 टाकला तर काय होईल पाई बाय 2 पाई बाय 2 ये थीटा अगर 2 निकाला तो पाई बाय 2 एक पर्यंत टाकते सो 1 ए लक्ष द्या रे, एक टाकली तर थीटाची व्हॅल्यू जर 1 टाकली तर काय होईल पाई बाय 4 भेटला, इथे टाकून बघा पाई बाय 4 पाई बाय 4 पाई 0 होता है बराबर है, थीटा इक्वल्स टू 0 डाल दिया तो ठीक है 0 डालो तो क्या होगा हां 0 नाही थीटा का n रे n से विचार करो नहीं हां n 1 2 3 4 टाकते इसको डायरेक्ट विचार करा ना यार 4 थीटा इक्वल्स टू 0 थीटा क्या डालना पड़ेगा 0 डाल लिया तो 0 होगा बराबर है ना। उसके बाद क्या डालोगे, लेकिन निकाला हमारा काढायचं का पॉसिबल वैल्यू थीटा निकालना है ना, पाई में होगा 4 पाई में क्या होगा 0 ही होगा। बराच टाकता येते ना 1/2 पण टाकता येते 0 पाई समजते तुम्हाला बरोबर थीटा इक्वल्स टू n पाई काय याचा फॉर्म्युला n पाई प्लस मायनस पाई बाय काय बाय तो पाई बाय 3 नाही येऊ शकत सर ट्रायंगल ला काय पाई प्लस और मायनस पाई बाय 3 आहे कॅल्क्युलेट करायचं आहे का त्याला हे घे ना 2 पाई बाय 3 हां 4 पाई बाय 3 हां तो कसं और 2 पाई बाय ठीक है, इससे कैलकुलेट करोगे ठीक है 4 पाई बाय 3 येऊ शकत नाही 2 पाई बाय 3 घ्यायला यस 4 पाई बाय 3 का होऊ शकत नाही कारण साइन 0 to pi sin 0 टू पाई ही होगा, तो पॉसिबल वैल्यू क्या होगी भाई 2 पाई बाय 3 इथे लक्षात नाही काय बोलताय मी सांगायचं आन्सर काय तुम्हाला आन्सर सांगतो काय आहे ठीक आहे। कमेंटला भेटावा 1 2 3 4 5 6 याची 6 व्हॅल्यू आहे बघा 1 2 3 4 5 6 एवढं 6 व्हॅल्यू आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सांगितलं 3 ते पण परफेक्ट आहे पाई बाय 4 जे काय सांगितलं ना पाई बाय 4 मॉड्यूल जे काय पाई बाय 4 पाई बाय 2 3 पाई बाय 4 हाँ पाई बाय 4 पाई बाय 2 3 पाई बाय 4 उसके बाद हम जा सकते हैं 9 7 के लिए जा सकते हैं, लेकिन डिनोमिनेटर एडजस्ट करना पड़ेगा 4 या क्या एडजस्ट 6 इज द आंसर। हाउ मेनी कैलकुलेट 6 कैलकुलेट ठीक है। तर ठीक आहे, समजला हा क्रायटेरिया कसा असतो नंबर ऑफ सोल्युशन फाइंड आउट करायचा। तर नंबर ऑफ सोल्युशन वर क्वेश्चन पडू शकतो आहे का नाही सिलेबसला तुम्हाला हां म्हणून तुम्हाला हे घेतलं कारण पडण्यासारखं तर याच्यामध्ये हेच वाटतं। आता बघा काय दिलेलं आहे, जर समजा सोप्या टाइप मध्ये जर विचार करायचा झाला sin x plus cos x equals to 2 बोला, sin x plus cos x equals to 2 sin x plus cos x equals to 2 बराबर है, sin x plus cos x equals to 2 नो सॉल्यूशन। so here is given the options 1 solution 2 solutions infinite number of solutions and no solutions। तर आता माळी सांगेल आपल्याला, अरे माळी असेल काय तू सांग मला याचं उत्तर म्हणजे x इक्वल्स काय असेल what should be x you have options no solution 1 solution 2 solution and infinite number of solutions। तुला असा कुठला अँगल दिसतोय का ज्या अँगल मध्ये जर व्हॅल्यू टाकला तर इक्वल टू 2 येईल, याच्यासाठी 2 येण्यासाठी काय पाहिजे पॉसिबिलिटी हा 1 पाहिजे हा पण 1 पाहिजे बरोबर आहे, किंवा काय पॉसिबिलिटी पाहिजे हा 2 पाहिजे हा
0 पाहिजे किंवा काय पॉसिबिलिटी हा 0 पाहिजे हा 2 पाहिजे हा याच्या पलीकडे काहीच नाही बरोबर ना सो नाउ टेल मी in what condition it beings what 0 2 0 2 1 0 1 1 कसा होईल आता आपण एक लक्षात घ्या इथे x तोच पाहिजे ना x तर बदलता येत नाही बराबर अगर यहाँ हमने पाई बाय 2 रखा तो ये क्या मिलेगा भाई 1 मिलेगा यहाँ अगर पाई बाय 2 मिले डाल दिया तो यहाँ 1 मिलेगा लेकिन अगर यहाँ पाई बाय 2 होगा तो यहाँ भी होगा cos पाई बाय 2 0 यहाँ 0 होगा यहाँ 1 होगा सर तिकडे झाडू दिसते यहाँ 1 होगा यहाँ 0 होगा ठीक है यहाँ 1 होगा तो यहाँ 0 होगा यहाँ 0 होगा तो यहाँ 1 होगा पॉसिबल है नॉट so in which angle this is possible पाई बाय 2 यहाँ डाल दोगे तो यहाँ 0 होगा ना यहाँ 0 डाल दोगे तो यहाँ 0 होगा cos 0 is 1 sin 0 is 0 sin pi by 2 is 1 cos pi by 2 is 0 यहाँ नो सॉल्यूशन होगा तो क्या होगा भाई इसको नो सॉल्यूशन क्यों होगा थ्योरम यहाँ satisfy angle why there is no solution why there is no solution यहाँ सॉल्यूशन क्यों नहीं होगा इरम बता एंगल सेटिस्फाई नहीं करता so angles cannot be satisfied there why angle cannot be satisfied there एंगल क्यों नहीं सेटिस्फाइड होंगे वहां इन टोटल 2 नहीं तो ऐसा कोई एंगल नहीं जिसका टोटल 2 आ सकता है टोटल 2 आने के लिए 1 + 1 होना चाहिए 0 + 2 होना चाहिए 2 + 0 होना चाहिए 4 - 2 होना चाहिए 2 - 2 + एंगल ही नहीं जिससे cos और sin दोनों भी 1 हो ऐसा कोई एंगल ही नहीं है इससे 1 + 1 2 हो सकता है बराबर है लॉर्ड एंगल में cos और sin वेरिएबल वैल्यू होगा इधर भी 0 असेल क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व केलं मी इक्वेशन बनव याला काही जर केलंस ना सोल्युशन भेटणारच नाही तुला स्क्वेअरिंग केलं if this is proof for this equation मग त्याला तू वर खाली मल्टिपल काही करा ते त्याला तसंच होणार सर क्रॉस 1 आला काय क्रॉस cos θ = 1 आला तसं दाखव पहिले स्क्वेअरिंग केलं तू काय केलंस ते दाखव त्यांनी एवढंच केलं नाही स्क्वेअरिंग केलं म्हणतात मला स्क्वेअरिंग केलं म्हणतात हे बघा याला स्क्वेअरिंग केलं 1 म्हणतात + sin to θ ये 1 + sin to θ = sin होगा हां sin to θ क्या आएगा यहाँ v -1 और 4 - 1 हाँ, v 3 होगा तो भाई ये एग्जिस्ट ही नहीं होगा ना साइन का एंगल 3 नहीं हो सकता ना तो हूँ क्या बता क्या होता क्वाड्रेटिक तेरा ते मग 2 sin θ cos θ होता ना मग 2 डिवाइड केलं इथं 3/2 आला आणि मला असू दे ना आता समजलं ठीक है सो ये लक्षात ठेवा जर ही ह्याच्यासाठी खरं नसेल ना तर याला काही तुम्ही कॅल्क्युलेट करा त्याच्यासाठी खरं नसणार आहे ठीक है सो नाउ अभी एक इक्वेशन दिया है दिस सॉल्यूशन लाइज इन द इंटरवल म्हणलेला आहे मतलब यहाँ पे सॉल्यूशन ही निकालना है इसका क्वेश्चन क्या है द सॉल्यूशंस ऑफ द इक्वेशंस मतलब cos square theta cos square theta plus sin theta plus 1 equals to 0 this equation lies in the interval म्हणले काय क्वेश्चन आहे तुमचा this equation lies in the interval मी मुद्दाम हे सोल्युशन चे क्वेश्चन घेतो कारण तुम्हाला याच्यामध्ये खूप कमी सिलेबसला आहे आणि चॅप्टर महत्त्वाचा आहे पण आता लाइज इन द इंटरवल म्हणलेला -π/4 to 4 option is what π/4 3π/4 then again what 3π/4 5π/4 option is what 5π/4 7π/4 ये तो नहीं आएगा ठीक है
So clear cut क्या अभी this solution of this equation lies in the interval मतलब क्या है? तर थीटा फाइंड करायचं ना आपल्याला. थीटा फाइंड आउट करायचं मग काय करू द्यायचं? क्वाड्रेटिक 1 मायनस साइन स्क्वेअर. 1 मायनस साइन स्क्वेअर केला बरोबर आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर केला 1 मायनस म्हणजे साइन 1 मायनस साइन स्क्वेअर केला म्हणजे हा काय झाला Sin square sin स्क्वेअर थीटा मायनस sin थीटा मायनस 2 इक्वल्स टू 0. बरोबर आहे का? कॅल्क्युलेशन काय चुकीचं नाही +2 -2 +1 घेतला. +2 -2 +1 हो. -2 +1 तो यहाँ होगा वही sin स्क्वायर थीटा -2 sin नाही थीटा प्लस क्या तिथं प्लस साइन थीटा -2 साइन थीटा मग 2 कॉमन काढले. अरे बरोबर आहे sin थीटा कॉमन निकालोगे यहाँ sin थीटा -2 निकलेगा +1 निकलेगा sin थीटा तो निकले. -2 निकलेगा सो व्हाट वी गेट हियर sin theta plus 1 is Sin equal theta to sin 0. theta equals to -1 और sin theta equals to 2. this is cannot possible ये पॉसिबल नहीं है सो यू कैन प्रोसीड फॉर दिस. तो अभी यहाँ -1 है तो क्लियर करेगा बेटा क्या होगा 3/2 यहाँ 3/2 कहाँ मिलेगा बताओ. if you get the angle पड़ा है का एंगल काटना sin थीटा इक्वल्स टू -1 अगर आपका sin थीटा इक्वल्स टू -1 होगा कौन सा इंटरवल होगा? इंग्लिश इंटरवल दिस शुड बी लाइन्स. अरे नालायक कानो हे काय हे पाहिला आपल्याला म्हणून टेन्शन घेऊ नका. हा मायनस किती आहे 45 हा पॉझिटिव्ह किती आहे 45 हा किती आहे 45 हा 3π म्हणजे 45 गुणिले 3 किती झाला 300 200 100. 45 गुणिले 3 100 बरोबर आहे. किती 135. 135 5 45 गुणिले 5 किती 100 मध्ये 200 मध्ये येईल आता काय सर 520 होते गप तू. 220. 225 का 5 अरे वही लेकिन आपको क्या करना क्या है इसका 3/2 निकालना है सर 270 में आना चाहिए. क्वेश्चन क्या है यहाँ sin 3/2 है ना 3/2 का मतलब क्या होता है 90 into 270 होता है ना. ये आ सकता है भाई लास्ट वाला क्योंकि ये तो ये नहीं आ सकता सर डी ऑप्शन ले. ये नहीं आ सकता बराबर ना 45 into 3 कितना होगा 1 में आ जाएगा बराबर ना 1 में आ जाएगा. ये कितना है 200 225 में ये 225 225. अरे सांगा कहाँ है कितना है 45 मिनिट दे 7 सर डी मध्ये बी किंवा सी आन्सर असेल डी आन्सर असेल. वाय नॉट डी सी 270 कुठे येते सी मध्ये मध्ये आला पाहिजे मध्ये हा कोपऱ्यात आहे आणि तुम्ही पहिलेच बोलला की ऑप्शन डी नाही मी म्हणतो डी यूज करतो बोलला म्हणजे समजून घ्यायचा तोच ऑप्शन सो नाउ ठीक आहे आता बस झाली की सोल्युशन्स बद्दल तर माहिती ठीक आहे बस समजलं ना. सो माय क्वेश्चन इज दैट हाउ मेनी नंबर ऑफ सोल्यूशन ऑफ tan थीटा व्हेन tan थीटा इक्वल्स टू 2 सांगा तर एवढा अभ्यास केला ना तुम्ही हाउ मेनी नंबर्स ऑफ सोल्यूशंस फॉर tan थीटा इक्वल्स टू 2 बताओ tan थीटा इक्वल्स टू 2 ला किती सोल्यूशंस असतात सर इनफायनाइट त्याची रेंज आहे बघा ना. infinite how many solutions are infinite one type 0 to real number. तुम्ही जो बोलता इनफायनाइट. मी साधा विचार करेल जे तुमचा जर काही विचार करत नाही इन्फायनाइट मध्ये मग साधा विचार करा. tan थीटा इक्वल्स टू राइट ला कोण आहे हा सांगा आता. काय ती बघा मला उद्या सांग कमेंट सेक्शन मध्ये टाका मला.
sin by cos equal to बघा आन्सर करायचा tan theta जेवढं I have no questions here. तुम्हीच म्हणाला काय क्वेश्चन इझी आहे तो त्यात काय बोलायचं सांगतो विचार करा ना यार प्रत्येक वेळेस एक लक्षात घ्या प्रत्येक प्रॉब्लेमचा आन्सर आहे क्लिअरली तुम्ही जनरल सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन काढू शकत नाही त्याला मराठी काइंड ऑफ अँगल मध्ये बघावं लागतं तुम्हाला काय आन्सर आहे झिरो तरी येऊ शकत नाही ना झिरो कुठल्या विषयाला येऊ शकत झिरो अगर आप डाल झिरो म्हणजे सोल्युशनच नाही असं म्हणू शकतो का tan थीटाची रेंज काय आहे नॉट अ sin थीटा ना यहाँ एग्जिस्ट होगा tan थीटा गेटिंग पॉजिटिव मतलब इसके कोऑर्डिनेट क्या होंगे भाई x और y क्या होगी इट शुड बी आइदर नेगेटिव होंगे और आइदर पॉजिटिव होंगे मतलब ये सेकंड क्वाड्रेंट में भी लिख सकता है और थर्ड क्वाड्रेंट में भी लिख सकता है सोल्युशन कॅन बी यू कॅन ऑब्झर्व द थिंग्स सेकंड क्वाड्रंट मध्ये पण पडू शकतो अँगल आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये या दोनच ठिकाणी पडू शकते ना अगर त्या कुठे पडू शकते सर इन्फिनिटी आंसर नाही रॉंग आहे ठीक है तो अभी इनवर्स फंक्शन करते हैं ना सर ते सांगा ना आपण सर इनवर्स फंक्शन आहे ना रे आहे ना इनवर्स हां जेईला आहे ना सर्व आणि कॉम्पिटिटिव्ह सीईटीचं नाही माहिती आहे ना साइन कोसाइन इनवर्स सोल्युशन घ्यायचं ना सोल्युशन आपलं हिरोज फॉर्म्युला बोलिंग आहे हिरोज फॉर्म्युला कोसाइन फॉर्म्युला ते तर ऍप्लिकेशन तर नाहीच आहे तुम्हाला सर ते ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन ते ऍप्लिकेशन मतलब ऍप्लिकेशन नाही कट केलं सेक्शन ऍप्लिकेशन आणि पॉसिबिलिटी वाटून जे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सगळे ठेवला नाही रूल तर कसा ठेवलाय फक्त तर फॉर्म्युला टाकून आणि जनरल सोल्युशन मध्ये 8 एकच आहेत ना पहिले 8 मध्ये पहिले दोनच आहेत सिस्टमॅटिक किती लेसन आहे दुसरा का तिसरा दुसऱ्या मध्ये पहिल्या केसेस मध्ये 8 म्हणजे पहिले दोनच आठ आहेत ना टोटल value of आता 12वीं का फ्रेश मुलांना हा थोड़ा सा प्रॉब्लम विचित्र वाटेल आपको यहाँ वैल्यू निकालना है आंसर इज व्हाट 517 617 379 470 ठीक है ठीक है चला 2 मिनट के मात्र काय डिफरन्स काय करायचं ना बोलत नाही काय करायचं निशांत काय करायचं कळलंच नाही सर अगर आपके पास कॉट है tan इनवर्स ऑफ 2/3 है cosec इनवर्स ऑफ 5/3 cosec इनवर्स ऑफ 5/3 है ठीक है आता याच्यामध्ये व्हाट इज इम्पॉर्टंट व्हॅल्यू ऑफ निकालना मतलब एग्जिस्टेंस ऑफ ऑल इम्पॉर्टंट है बराबर है cosec इनवर्स ऐसा है तो sin इनवर्स कैसा होगा इसका 3/5 होगा बराबर है अभी यहाँ tan इनवर्स का क्या होगा 2/3 होगा tan इनवर्स 2/3 होगा अभी sin इनवर्स की जगह हमने अगर tan इनवर्स ला दिया है मिलेगा समथिंग इज इन द फॉर्म ऑफ व्हाट अरे इथे जर याला आपण tan इनवर्स आणलं tan इनवर्स प्लस tan इनवर्स काय होईल फॉर्म्युला tan इनवर्स बट वी गेट द tan इनवर्स फॉर्म आणि त्याला cot इनवर्स मध्ये कन्वर्ट करू शकतो येते लक्षात एंड इफ दिस इज cot इनवर्स अगर ये cot इनवर्स होगा तो ये होगा क्या cot इनवर्स गेट सिंपल है ना कैलकुलेशंस तो पहिल्यांदा विचार करायचा हा cot इनवर्स कसा येईल हा समजा tan इनवर्स ऑफ x प्लस हा tan इनवर्स जर y आला तर हा काय बनेल तुमच्या माहितीचा हा कुठला फॉर्म्युला बनेल आपल्याला बोलू शकतो का x + y / 1 - x + y
tan इनवर्स ऑफ तुम्ही याला असं बनवता ना x plus y वगैरे वगैरे समथिंग बरोबर ना. सो tan इनवर्स ला cot इनवर्स लिहिता येतं आरामात. येते ना tan इनवर्स, you can write the tan inverse. तो ठीक है भाई, tan इनवर्स तो है यहाँ, जिसको हमको क्या cosec इनवर्स मतलब ये क्या है, sin इनवर्स ऑफ 5 divided by 3 equals to x है. बराबर है ना. काय बरोबर है होता है 3 divided by 5. 3 divided by 5 क्या मिला यहाँ, sin x मिला. तो cos x क्या होगा भाई यहाँ, आणि sin वरनं आपल्याला कोण बघायचं, tan काढायचं, sin वरनं tan काढायचं. cos x काढा, 3750 cos x इक्वल्स टू क्या होईल, √1 माइनस 9 भागिले 25 म्हणजे 4 भागिले 5. sin x डिवाइडेड बाय cos x, sin x डिवाइडेड बाय काय होईल, cos x म्हणजे tan x म्हणजे काय होईल, tan x इक्वल्स टू क्या होईल 3/5 4/5 मतलब क्या हुआ 3/4 3/4 हुआ. मतलब x इक्वल्स टू क्या हुआ, tan इनवर्स 3/4 मतलब क्या हुआ, ये cot है. tan इनवर्स कौन है 2/3 है प्लस कौन हुआ यहाँ tan इनवर्स x च्या जागेवर कोण आहे, tan इनवर्स 3/4 बराबर आता. तर आपल्याला अँगल भेटू. बरं मी कॉल करतो, कॉल करून दे. जोडला काय जोड